हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 8 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. काव्यावर हळद उडते तेव्हा रम्या रागारागात सावनीकडे येते. सावनी बोलते, काय गे एवढं काय झालंय, एकच संधी हुकली आहे ना, अजून संगीत आहे, भरपूर काही आहे. आणि हो, हे छोटे छोटे दगड घेऊन ना आडसे फोडणं बंद कर, डायरेक्ट बॉम्ब ब्लास्ट कर. पार्थचं प्रेम हे नंदिनीला भेटायला नाही पाहिजे. सतत बोलत राहा, आय एम शुअर तुझ्या मनासारखं नक्की होईल. तेव्हा सावनी येते मी आता, आणि मला काही लागलं ना हक्काने फोन कर म्हणून तिथून निघून जाते. इकडे काव्या गालाची हळद पुसत पुसत येत असते. तेवढ्याच समोरून जीवा येतो आणि त्या दोघांची टक्कर होते. तेव्हा जीवा बोलतो, धक्का लागून लागून कोणाला लागला, तो पण माझ्या परम सुंदरीला. तेव्हा काव्या बोलते चल. तेव्हा काव्या गालाची हळद पुसत असते. तेव्हा जीवा बोलतो, हे काय तुला ऑलरेडी हळद लागली. तेव्हा काव्या बोलते हो. तेव्हा काव्या बोलते पार्थची उष्टी हळद लागली. तेव्हा जीवा थोडासा थांबतो आणि बोलतो, दादाची उष्टी हळद. तेव्हा काव्या जीवाला झालेला प्रकार सांगते. तेव्हा काव्या सांगते, आणि ते अशा प्रकारे ती उष्टी हळद मला लागली आणि निघतच नाही आहे रे. तेव्हा जीवा बोलतो, पण मग माझी उष्टी हळद तुला कधी लागणार. तेव्हा काव्या थोडी लाजते आणि बोलते, अच्छा मग ही हळद निघाल्यानंतर पण खूप प्रयत्न करते, निघतच नाही आहे ही हळद. तेव्हा जीवा टेबलावर हळदीचं बाऊल पडलेलं असतं. त्या हळदीच्या मध्ये बोटं बुडवतो आणि ती हळद स्वतःच्या गालाला लावतो आणि काव्याला बोलतो की ही हळद निघेल, पण माझी उष्टी हळद कधीच निघणार नाही. आणि जीवा आपल्या गालाला लावलेली हळदीचा गाल पुढे करतो आणि काव्याच्या गालाला लावणार तेवढ्याच समोरून मामी दिसतात. तेव्हा जीवा थोडा चाच पडतो आणि जीवा थोडा मागे होतो. तेवढ्यात मामी त्यांच्याजवळ येतात. अहो जीवा भाऊ, तुम्ही कुठे होतात, तुमचे घरचे तुम्हाला शोधतायत केव्हाचे. तेव्हा काव्या पण बोलते, अरे हां. तेव्हा जीवा काव्याला न हळद लावताच निघून जातो आणि काव्या डाऊटमध्ये पडते की तिच्या गालाची हळद काढत काढत ती बघते की निघतच नाही म्हणून. इकडे विक्रम आणि दौलत पत्रिका वाटून वाटून थकलेले असतात. तेवढ्यात दौलतच्या मुली येतात आणि बोलतात, काका हे घ्या गरमागरम दूध मस्त. तेव्हा विक्रम म्हणतो, बाबा थकायला होतं. तेव्हा दौलत बोलतो, एवढ्यात जीवा आणि युगचं लग्न बाकी विसरलात का. तेव्हा विक्रम बोलत असतो की काय गुन्हे आहे ग बकुळा तुझ्या मुली, मला आमच्या जीवा आणि युगसाठी देऊन टाक ना तुझ्या मुली. तेव्हा तेव्हा बकुळा बोलते, भाऊजी चिनूला बिंदास घेऊन जा तुम्ही, पण मीनूला नाही देऊ शकत आम्ही. तेव्हा विक्रम बोलतो का. तेव्हा बकुळा बोलते, आमच्या मीनूचं लग्न ठरलंय. तेव्हा विक्रम बोलतो, काय सांगतेस, अभिनंदन मीनू अभिनंदन. म्हणजे तुझं लग्न होतं ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण आमच्या जीवाची बायको म्हणून आमच्या घरी येण्याचा हिचा चान्स हुकला. आणि तेव्हा ते सगळे हसायला लागतात. तेव्हा विक्रम म्हणतो, आमच्या जीवाचं नशीब ना त्याच्यासारखंच उन्हाळ आहे. तेव्हा बकुळा म्हणते, भाऊजी अहो हुशार आहे तुमचा जीवा, आज हळदीला दिवसभर त्याने किती धावपळ केली. तेव्हा विक्रम बोलतो, काय नाही भावाचं लग्न आहे ना म्हणून ॲक्टिंग सुरू आहे त्याची. तेव्हा मीनू म्हणते, मीनू बोलते की काका बरं झालं तुम्ही पार जिजूंच्या हळदीसाठी आमच्या गावात आला, कारण की आमच्या गावात एवढी जंगी हळद पहिल्यांदाच झाली आहे. तेव्हा चेनू बोलते, हे बघ तायडे, आता पार जिजूंना आणि नंदिनी वहिनीला आपण नाचायला लावायचं बरं का, आणि तुझ्या लग्नात तू आणि दाजींनी पण नाचायचं. तेवढ्या दौलत चिडतो आणि बोलतो, अजिबात नाही. तेव्हा दौलत बोलतो, शहरातली माणसं आहेत त्यांना करू देते, पण तू अजिबात नाही. भोसल्यांकडे किती कडक चालीरीती आहे माहिती आहे ना. तेव्हा विक्रम सावरासावत करतो आणि बोलतो, अरे कुठे ती करणार आहेस, ठीक आहे ना जाऊ दे. मी तर सांगतो आमच्या वेळेला मी माणिलला पाहिलं पण नव्हतं. तेव्हा चिनू बोलते, मग कुठे पाहिलं. तेव्हा विक्रम बोलतो, डायरेक्ट अंतरपाठात त्या भटजींचा हात जरा आखडला आणि जरा त्यांनी खाली केला, तेवढ्यात बघितलं मी मानिनीला. तेव्हा बकुळा बोलते, आणि मग. तेव्हा विक्रम बोलतो, आणि मग काय लग्न करायला लागलं, दुसरा पर्याय नव्हता म्हणून. तेव्हा बकुळा बोलते, काय भाऊजी आमच्या ताईंची टिंगल करतायत. तेव्हा दौलत बोलतो, पाहिलंच ना मीनू, आमची पिढी डायरेक्ट लग्नात भेटायची, तुमची निदान भेटीगाठी तरी होत आहेत. तेव्हा विक्रम बोलतो, हो काय नाव काय जावई बापूंचं. तेव्हा मीनू बोलते, संग्राम. तेव्हा दौलत बोलतो, हां संग्राम नाही संग्रामराव म्हणायचं. तेव्हा दौलत बोलतो, संग्रामराव भोसले आता लग्नात येणारच आहेत, भेट घालून देतो. तेव्हा विक्रम बोलतो, नाही म्हणजे पारच्या लग्नानंतर आम्ही परत गावाला येऊ. तेव्हा दौलत बोलतो, या तोपर्यंत जीवासाठी आम्ही मुलगी बघून ठेवू. इकडे नंदिनीची आई बोलत असते की आजचा हळदीचा कार्यक्रम खूप मस्त झाला ना. तेव्हा नंदिनी बोलते, हो, आणि जानकी आली, खूप छान वाटलं मला. तेव्हा काव्य बोलते, तुझ्या सगळ्याच मैत्रिणी येऊन भेटून जात आहेत ना तुला, मुक्ता पण आली ना. तेव्हा नंदिनी बोलते, माझ्या सगळ्याच मैत्रिणी येत आहेत, पण तुमचं काय. तेव्हा काव्या बोलते, माझं काय. तेव्हा नंदिनी बोलते, काय जीविका येणार होती ना, लग्नाला येणारे कुठे दिसली नाही, काय येणार होती की नाही. तेव्हा काव्या थोडी गोंधळते आणि बोलते, अगं जीविकेचा ना हे असं सगळं गडबडीतच असतं अगं.
म्हणजे जेव्हा ती जिने जिथे असायला पाहिजे ना तेव्हा ती नसतेच. हाजीर तो वजीरच्या ठिकाणी असायला पाहिजे तर कंप्लीट अपोजिट आहे ती. आता तर म्हणे काय ट्रेकिंगला गेली आहे. तेव्हा काव्य बोलते त्या जीविकाचं जाऊ दे गं, तिचं काय घेऊन बसलीस? हळदीचे फोटो बघितले का तुम्ही? तेव्हा शारदा बोलते हो, बकुळाने दाखवले मला थोडेसे, मस्त आलेत. तेव्हा शारदा थोडी भावूक होते आणि बोलते किती दिवस ताईचं लग्न आहे, ताईचं लग्न आहे म्हणत होतो आपण. म्हणता म्हणता आता परवावर आलं गं. बघता 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 एक एक कार्यक्रम होऊन गेला. आता फक्त संगीत झालं की झालं. तेव्हा शारदा नंदिनीला हात लावते आणि बोलते नंदिनी खुश आहेस ना तू? तेव्हा नंदिनी शारदाचा हात हातात घेते आणि बोलते हो ग आई, अगदीच. तेव्हा काव्या मध्येच बोलते आणि सावध आहेस का? तेव्हा नंदिनी आणि शारदा तिच्याकडे थोडं गडबडून बघतात. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे? तेव्हा काव्य बोलते अरे मला जे दिसतंय ते तुम्हाला कोणालाच दिसत नाहीये. तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट काव्या, तुला जे काही बोलायचे ते स्पष्टपणे बोल बाळा, कोणालाच काही दिसत नाहीये. तेव्हा काव्य बोलते तुम्हाला कोणाला काय दिसलंय का ते मला माहीत नाही, पण मला रम्याचे इंटेन्शन वाईट वाटतायत. तेव्हा नंदिनी बोलते आणि असं का वाटतंय तुला? इकडे विक्रम मानिनीला म्हणत असतो मग हळद कशी व्यवस्थित पार पाडली ना? तेव्हा मानिनी बोलते हो एकदम छान झाली हळद, पण विक्रम बोलतो आता पण काय? तेव्हा मानिनी सांगते मी पारची उष्टी हळद घेऊन चालली होती नंदिनीकडे, तेवढ्यात रम्याचा धक्का लागला आणि झालेला प्रकार मानिनी विक्रमला सांगत असते. तेव्हा मानिनी रम्या आणि वसुताईबद्दल काहीतरी बोलते. तेव्हा विक्रम बोलतो नाही नाही नाही, तुझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळं शिलतंय. अगं शिजतंय. अगं वसुताईने आणि रम्याने ही सोयरीक आनंदाने मान्य केली आहे. कावळा बसायची आणि फांदी तुटायची गाठ झाली. आता बघ रम्याच्या ऐवजी ती नंदिनीची काय बहीण, तिचं नाव काय? काव्या. काव्या असती तर हे ॲक्सिडेंटली झालं असतं असं बोललो असतो ना आपण. मग चुकून झालं असतं असंच वाटलं असतं ना आपल्याला. पण ती रम्यामुळे झालंय म्हणून तुझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते असं वाटतंय ना तुला? तर मानिनी बोलते हे बघा आम्हा बायकांना सिक्स सेन्स असतो म्हणून ह्या गोष्टी सगळ्या जास्त कळतात. पण बरं ते जाऊ दे. काव्याचं नाव घेतलंय तेव्हा मानिनी पुन्हा झालेला प्रकार सांगते की काव्याने कशी हळद कॅच केली, कशी काव्याच्या अंगावर पूर्ण ती उष्टी हळद पडली. तेव्हा मानिनी बोलते बिचारीने ते वाडगा पकडला म्हणून हळद सांडली नाही, पण काय आहे ना शेवटी तिच्या अंगावरच पूर्ण ती हळद सांडली माहितीये. तेव्हा विक्रम हसतो आणि बोलतो काय सांगतेस, म्हणजे पार्थची उष्टी हळद काव्याच्या चेहऱ्याला लागली? तेव्हा मानिनी बोलते अहो काय बोलताय तुम्ही, चेष्टा कसती करताय यार, तुम्हाला काही पोच आहे का? तेव्हा विक्रम बोलतो अगं तूच म्हणाली ना काव्याने तो वाडगा असा झेलला म्हणून ती हळद सांडली तरी नाही. खरंच हुशार आहे पोरगी. आपली नंदिनी काव्याला सांगत असते नाही नाही कसं आहे, ती तिच्या मनातलं सगळं मागे सोडून आली आहे. अगं ती मुलगी स्वतःहून माझी माफी मागायला आली होती. नाही नाही हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं काव्या. बरं मला एक सांग, तुझं एखाद्या मुलावरती प्रेम आहे आणि तुझं त्याच्याशी लग्न नाही होऊ शकत, तू राहशील एवढी शांत? तेव्हा काव्या गोंधळते आणि खूप इकडे तिकडे बघून शांत बसते. मग काव्या बोलते जर त्याचं माझ्यावर प्रेम नसेल तर राहील मी शांत. जर आमच्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे तरी आमचं लग्न नाही होऊ शकलं तर मी नाही राहू शकत शांत. इकडे मानिनी काव्याचे गुणगान विक्रमजवळ सांगत असते. काव्या आहे हुशार, तिला UPSC करायचं आहे, अगदी फोकस आहे. इकडे मानिनी सांगते की नंदिनी शांत हुशार आहे ना, तितकाच हिच्या अंगात उत्साह भरलेला आहे. आवडली मला काव्या. तेव्हा विक्रम बोलतो मग आणायची का तिला सून म्हणून घरी? जीवाला विचारूया ना आपण, एकाच मांडवात 2 लग्न उरकून टाकूया. पार्थ नंदिनी, जीवा काव्या. मग मानिनी बोलते अहो काय तुम्ही, हे सगळं नंतरचं आहे. मग मानिनी विक्रमसाठी कोट देते आणि बोलते हे घ्या, उद्या संगीत आहे. मग विक्रम बोलतो संगीत आहे, मला माहीतच नव्हतं. तेव्हा मानिनी बोलते अहो ठरलंच नव्हतं, अचानक ठरलं, तेही काव्याने. तुम्हाला सांगितलं ना, अगदी उत्साही आहे ती. दौलत मामांनी इथे जवळच वाड्याच्या जवळ एक हॉल घेतला आहे आणि तिथे म्हणे उद्या संगीत आहे. तेव्हा विक्रम बोलतो मानिनी आपण पण नाचायचं आहे. तेव्हा मानिनी म्हणते तुम्ही? तेव्हा विक्रम बोलतो हे असं कुत्सितपणे बोलू नको माझ्याशी, शाळेत लेझिम पथकात होतो मी, अगं मी असं नाचू शकतो ना. इकडे काव्य बोलते पण तुम्ही माझा विचार नका ना करू, आता रम्यावरती फोकस करा ना. तेव्हा शारदा बोलते अगं पण झालं काय? तेव्हा काव्य बोलते अगं आई ती आलीच कशी? तिची एंट्री आठवतंय का तुला? तिच्या चेहऱ्यावरचे ते भयानक हावभाव आणि ताईसमोर उभं राहून तिने चाकूच कसा धरला समोर, आपण सगळे घाबरलेलो, विसरलीस तू? तेव्हा नंदिनीला ते सगळं आठवतं. तेव्हा काव्य बोलते आणि आज तर, आणि डोक्याला हात लावते जाऊ देस मी सांगितलं नाही आहे कोणाला. तेव्हा नंदिनी विचारते काय? काय काय आज काय झालं? तेव्हा काव्य बोलते पार्थची उष्टी हळद तिने मुद्दाम सांडवली. तेव्हा नंदिनी बोलते चल चल काहीतरीच काय, असं का करेल ती? तेव्हा शारदा बोलते चुकून धक्का लागला असेल गं. तेव्हा काव्य बोलते आई चुकून लागलेला धक्का आणि मारलेला धक्का
मला कळत नाही. हे बघ, मानिनी काकू त्यांच्या चालत होत्या उष्टी हळदीचा बाऊल घेऊन. अचानक तेथे रम्या येते काय? अचानक तिचा धक्का मानिनी काकूंना लागतो काय? आणि मी रम्याकडे बघितल्यानंतर अचानक रम्या तिची नजर चोरून घेते काय? सगळी गडबडच वाटते मला. तेव्हा काव्या बोलते, ताई बघ, माझं तुला एवढंच सांगणं आहे की तू बेसावध राहू नकोस. तेव्हा काव्या नंदिनीला हात लावते आणि बोलते, ताई खूप भोळीस ग तू. पण जगात अशी खूप माणसं आहेत की त्यांनी मुखवटे लावलेत. त्यांचा खोटा चेहरा आणि खरा चेहरा यांतला फरक कळणं कधी कधी खूप अवघड होऊन बसतं. माझं गट फिलिंग मला सांगते रम्याकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. तेव्हा नंदिनी आणि शारदा टेन्शनमध्ये. तेव्हा काव्या बोलते, अगं एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही दोघी. अगं मी जस्ट सांगितलं त्या रम्याकडे लक्ष द्यायला आणि तुझी काळजी घ्यायला मी आहे ना तुझ्यासोबत. अरे उद्या संगीत सोहळा आहे नंदिनी ताईचा, त्याची तयारी झाली का नाही? मी तुम्हाला आधीच सांगितलं हे घरातनं निघाल्यापासून. उद्याच्या कार्यक्रमाची तयारी आदल्या रात्री झाली असली पाहिजे. कपडे फायनल केले? शारदा बोलते हो. तेव्हा काव्या बोलते, आणि हो, उद्याचं संगीत इथे नसणार आहे. तेव्हा नंदिनी बोलते, 1 मिनिट, उद्या संगीत इथे नाहीये. तेव्हा काव्या बोलते, नाही, ते सरप्राईज आहे. तेव्हा काव्या बोलते, हां, कोण आहे मी? तेव्हा नंदिनी बोलते, कोण आहेस तू? तेव्हा काव्या बोलते, सरप्राईज क्वीन. तेव्हा काव्या बोलते, मी आणि दौलत मामाने मिळून एक मस्त जागा फायनल केली. तेव्हा नंदिनी विचारते, कुठे? इथूनच अर्ध्या तासाचा ड्राईव्ह आहे. खूप छान हॉल आहे आणि तो आम्ही खूप छान डेकोरेट केला आहे. तिचं तुझं स्पेशल संगीत होणार आहे. तेव्हा नंदिनी बोलते, काय सांगते? आणि तेव्हा ते तिघी खुश होतात. हे रम्या सगळं ऐकतच असते आणि तिथेच एपिसोड संपतो.